हिंगोलीत पुन्हा एकदा नारायणा इंग्लिश स्कूल सील। शहरातील नारायणा इंग्लिश स्कूलवर शिक्षण विभागाने पुन्हा कारवाई करत शाळेला सील ठोकले आहे। यापूर्वीही शाळेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून शाळा मनमानीपणे सुरूच ठेवण्यात आली होती। या कारवाईनंतर आता विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि पालकांनी भरलेल्या शुल्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती पालकांना सतावते आहे। शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की यापुढे ही शाळा सुरू राहणार नाही, मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी विभाग मदत करणार आहे। नारायणा ई टेक्नो स्कूल या शाळा सुरू झाल्यानंतर इरादापत्र प्राप्त होतं, परंतु शासनाची मान्यता प्राप्त नव्हती आणि त्यांनी शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर शाळा चालवणं अपेक्षित होतं। यासाठी 4 जुलै 2025 रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोर्ड लावून अनधिकृत शाळा असल्याबाबत या संस्थेला कळवलेलं होतं आणि ते अशा प्रकारे अनधिकृत शाळा चालवल्यास आपली स्वतःची जबाबदारी राहील असंही त्यांना लेखी पत्राद्वारे कळवलं होतं। तरीही परंतु संबंधित शाळेनं मान्यता प्राप्त न करून घेता शाळा सुरू ठेवलेली होती, म्हणून आज शिक्षण विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा या शाळेला सील बंद करण्यात आलेला आहे। या इमारतीमध्ये त्यांनी अनधिकृत शाळा चालवू नये म्हणून शाळेला सील ठोकण्यात आलेला आहे। प्रस्तुत संस्थेने वारंवार शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे। याबद्दल पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा यापूर्वी तक्रारीसाठी अर्ज दिलेला होता। पोलीस स्टेशनने जी माहिती मागितलेली आहे ती त्यांना पुरवण्यात येईल आणि यानंतर जर त्यांनी याचं उल्लंघन केलं तर पुढील कारवाई फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल। शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार या ठिकाणी ज्या पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांना इतर शाळेत प्रवेश मागितल्यास तसे प्रवेश करून देण्यासाठी शिक्षण विभाग सक्षम आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे विद्यार्थ्यांचं समायोजन अन्य शाळेमध्ये करण्यासाठी जे पालक आमच्याकडे अर्ज करतील त्यांच्या अर्जानुसार त्यांना अपेक्षित शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी आमच्याकडून पत्र देण्यात येतील।